नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ओयासिस करिअर पॉईंटच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत NTA UGC कडून जून 2024 मध्ये जी नेट परीक्षा ऑर्गनाइज करण्यात येणार आहे, या नेट परीक्षेच्या संदर्भानं परीक्षेचं वेळापत्रक, त्याचबरोबर परीक्षा फॉर्म भरण्याच्या तारखा, फी स्ट्रक्चर काय आहे आणि 2024 मध्ये जे UGC नेट परीक्षेमध्ये जे काही बदल करण्यात आलेले आहेत त्या बदलाच्या संदर्भाने एक नोटिफिकेशन जाहीर करण्यात आलेला आहे। या सविस्तर चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत। आपण जर पाहिलं तर 20 एप्रिल 2024 चं हे नोटिफिकेशन आहे, ज्यामध्ये NTA काय म्हणते बघा। द NTA हॅज बीन इंट्रस्टेड बाय द युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशन विथ द टास्क ऑफ कंडक्टिंग UGC नेट which is a test to determine the eligibility of Indian nationals for award of junior research fellowship and appointment as assistant professor, and admission to PhD, only Indian University and College। आपण मागच्या एका महिन्यापासून बघत आहात की UGC जी बदल करते नेट एक्झाममध्ये। थोडक्यामध्ये ही जी जून 2024 मध्ये नेट परीक्षा होणार आहे, ही 3 तुमचे वेगवेगळे रिझल्ट देण्यात येणार आहेत, ज्यामध्ये आपल्याला फेलोशिप म्हणजे ज्युनियर रिसर्च फेलोशिपचा एक रिझल्ट देण्यात येईल, ज्यामध्ये विथ तुम्ही असिस्टंट प्रोफेसर पण पास असाल। दुसरा रिझल्ट देण्यात येईल अपॉइंटमेंट ॲज अ असिस्टंट प्रोफेसर अँड ॲडमिशन टू PhD, म्हणजे जर तुम्ही असिस्टंट प्रोफेसर पास झालात म्हणजे त्यांच्या क्रायटेरियानुसार तर तुम्ही PhD साठी पण पात्र असणार आहेत। आणि तिसरा रिझल्ट जो असणार आहे तो स्पेशल फक्त PhD साठी, म्हणजे त्याच्यापेक्षा कमी मार्क्सवाले विद्यार्थी PhD ओनली इंडियन युनिव्हर्सिटीज अँड कॉलेजेस, म्हणजे आपले 3 क्षेत्रामध्ये रिझल्ट देण्यात येणार आहेत UGCचे। एक म्हणजे फेलोशिपचा रिझल्ट हायेस्ट मार्कवाले, सेकंड असिस्टंट प्रोफेसरचा रिझल्ट, आणि थर्ड जे आहे तर त्याच्यामध्ये PhD साठीचे तुम्हाला रिझल्ट ते प्रोव्हाइड करतील। त्यानंतर आता आपण बघूया एकतर वेळापत्रक काय आहे। दुसरा महत्त्वाचा जो बदल आहे तो आहे बघा, द नॅशनल टेस्टिंग एजन्सी विल कंडक्ट UGC नेट जून 2024 फॉर ज्युनियर रिसर्च फेलोशिप अँड एलिजिबिलिटी फॉर असिस्टंट प्रोफेसर अँड ॲडमिशन टू PhD 83 सब्जेक्ट, 83 विषयामध्ये यावर्षीची UGC नेट परीक्षा होणार आहे। मात्र OMR म्हणजे पेन आणि पेपरवर परीक्षा घेणार आहेत। थोडक्यामध्ये हा खूप महत्त्वाचा बदल आहे की तुमची नेट परीक्षा जी आहे ही नेट परीक्षा ऑफलाईन पद्धतीनं ते घेणार आहेत, पेन पेपरवर घेणार आहेत, ऑफलाईन पद्धतीनं घेणार आहेत। मागचे जे काही 4-5 वर्ष नेट परीक्षा ऑर्गनाइज केल्या गेली NTA UGC कडून ही ऑनलाईन पद्धतीनं होती, कम्प्युटर बेस्ड। आता मात्र ऑफलाईन OMR सीटवर तुमची परीक्षा घेण्यात येईल, पेन पेपर बेसिकनं। ही एक महत्त्वाची अपडेट आहे। 2 महत्त्वाच्या की 3 क्षेत्रामध्ये रिझल्ट देण्यात येणार आहे, आणि दुसरा महत्त्वाचा बदल म्हणजे ऑफलाईन एक्झाम होणार आहे। त्यानंतर ॲप्लिकेशन फॉर्म भरायचा आहे बघा तुम्हाला 20 एप्रिल 2024 ते 10 मे 2024 या दरम्यान तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्म भरायचा आहे। त्याचबरोबर दुसरी महत्त्वाची डेट करेक्शन फॉर्म, म्हणजे जर तुमचा फॉर्म भरताना काही जर चुकला तर 13 मे ते 15 मे या दरम्यान तुम्ही करेक्शन करू शकता। बघा, ॲप्लिकेशन करायचे तुम्हाला 20 एप्रिल 2024 ते 10 मे 2024। फॉर्म भरताना काही करेक्शन करायचं असेल तर तुम्हाला करेक्शन डेट दिली आहे स्वतंत्र 13 मे 2024 ते 15 मे 2024। त्यानंतर आपल्याला सिटी, एक्झाम सेंटर, त्याचबरोबर ॲडमिट कार्ड या संदर्भानं आपल्याला ते वेळोवेळी माहिती देतील। मात्र डेट ऑफ एक्झामिनेशन दिलेली आहे 16 जून 2024ला तुमची एकाच दिवशी नेट परीक्षा होणार आहे। म्हणजे मागील ज्या परीक्षा वेगवेगळ्या विषयाच्या विद्यार्थ्यांच्या वेगवेगळ्या दिवशी व्हायच्या आणि खूप मोठ्या कालावधीमध्ये नेट एक्झामचं ऑर्गनाइज केल्या जायची NTA UGC कडून, आता असं होणार नाही, कारण ऑफलाईन पेपर असल्यामुळं संपूर्ण जी काही इंडियाची एक्झाम होणार आहे ही एकाच दिवशी
म्हणजे 16 जून 2024ला तुमची एक्झाम होणार आहे. नंतर आन्सर की तुम्हाला देण्यात येईल. वेबसाईट महत्त्वाची आहे बघा, ugcnet.nta.aca.in या वेबसाईटवर डिटेलमध्ये तुम्हाला प्रॉस्पेक्ट येईल आणि इतर काही महत्त्वाच्या सूचनासाठी तुम्ही सुद्धा ही वेबसाईट फॉलो करणं गरजेचं आहे. जनरल म्हणजेच अनरिझर्व स्टुडंटसाठी 1150 रुपये फीस आहे. जनरल EWS OBC नॉन क्रिमिनल स्टुडंटसाठी 600 रुपये फीस आहे आणि थर्ड जेंडर स्टुडंटसाठी 325, म्हणजे कोण कोण SC ST PWD आणि थर्ड जेंडर स्टुडंटसाठी 325 रुपये फीस असणार आहे. त्यानंतर जसं आत्ता सांगितल्याप्रमाणे तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे. वेबसाईटवर जाऊन ugcnet.nta.ac.in ही वेबसाईट अतिशय महत्त्वाची आहे. तुम्हाला जे काही नेटबद्दलची प्रॉपर माहिती आहे ही प्रॉपर माहिती इथं फॉर्म भरायचा, त्याचबरोबर ॲडमिट कार्ड, त्याचबरोबर त्याचा प्रॉस्पेक्ट आणि इतर काही जनरल माहितीसाठी तुम्ही ही वेबसाईट वेळोवेळी चेक करत राहणं गरजेचं आहे. बाकीच्या इतर बाबी आहेत, जसं ईमेल ॲड्रेस जो तुमचा चालू ईमेल आहे तो, त्याचबरोबर मोबाईल नंबर आपण जो चालू मोबाईल आहे आपल्या मोबाईलमध्ये आहे तो देणं गरजेचं आहे, जेणेकरून कॉन्टॅक्ट करताना UGCला आपल्यासोबत अडचणी येऊ नये. म्हणून ह्या जनरल बाबी आहेत की ईमेल चालू देणं, मोबाईल नंबर देणं, ह्या जनरल बाबी आहेत ते आपण फॉलो करणं गरजेचं आहे. तुम्ही आमच्यासोबत सोशल मीडियासोबत कनेक्ट राहा. यूट्यूब, त्याचबरोबर टेलिग्राम, व्हॉट्सअप चॅनल, फेसबुक आणि इन्स्टाला या सर्वांच्या लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत. त्याचबरोबर आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे सेटनेट स्टडी नावाचं, या टेलिग्राम चॅनलवर आम्ही वेळोवेळी एक्झामच्या संदर्भानं अपडेट पाठवत असतो. पोल क्वेश्चन्स, काही महत्त्वाच्या नोट्स या संदर्भानं देखील तुम्ही हे टेलिग्राम चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला सेटनेट स्टडीसाठी अत्यंत महत्त्वाची माहिती तिथं आम्ही प्रोव्हाइड करत असतो. त्यानंतर पात्रता, सिलेबस आणि पेपर पॅटर्न, एक्झाम पॅटर्न या संदर्भानं सविस्तर चर्चा करणारा व्हिडिओ आपण बनवू आणि तो आपल्या चॅनलला अपलोड होईल. त्यामुळं ज्यावेळेस प्रॉस्पेक्ट आपल्याकडे उपलब्ध होईल त्यावेळेसच तो व्हिडिओ बनवण्यात येईल. इथं फक्त तुम्ही 2 बाबी महत्त्वाच्या लक्षात घ्यायच्या आहेत की आता तुम्हाला PhD जर करायचं तर तुम्हाला नेटसुद्धा क्वालिफाय व्हायला लागेल, मात्र ती 3 सेक्टरमध्ये क्वालिफाय होईल. म्हणजे फेलोशिप प्लस असिस्टंट प्रोफेसरवाले एका सेक्टरमध्ये, दुसरा आहे असिस्टंट प्रोफेसर प्लस PhD ॲडमिशन आणि तिसरा आहे फक्त PhD ॲडमिशन. अशा 3 सेक्टरमध्ये तुमचे रिझल्ट दिले जातील. त्यामुळं ही एक महत्त्वाची बाब. दुसरी म्हणजे एक्झाम ऑफलाईन होणार आहे, ही एक महत्त्वाची मोठा बदल NTA UGCनं केलेला आहे, तो पण आपण समजून घेणं गरजेचं आहे. मला वाटतं हा व्हिडिओ निश्चित तुम्हाला उपयुक्त ठरेल. धन्यवाद.